नमस्कार, मी रश्मी. देशोन्नती संपादकीय बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंत्रिपदाचे दावेदार अनेक आणि वाट्याला असलेली मंत्रिपदे मर्यादित अशा अडचणीमुळे ज्यांना मंत्रिपदे देता आली नाही त्यांची समजूत काढण्याची कसरत पक्ष नेतृत्वाला करावी लागत आहे किंवा करावी लागणार आहे. भाजपमध्ये हा मुद्दा फारसा मोठा नाही. रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार हीच दोन नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत असूनही वगळली गेली आहे. त्यापैकी एकाला प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाईल आणि दुसऱ्याची समजूत काढली जाईल. मात्र खरी अडचण अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसमोर आहे. या दोन्ही नेत्यांनी मूळ पक्षापासून फारकत घेताना आपली राजकीय कारकीर्द पणाला लावत या दोन्ही नेत्यांना साथ देणाऱ्या आमदारांची समजूत काढणं या दोघांनाही नक्कीच जड जाणार आहे. शिवाय पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं या लोकांना नाराज करणं दोन्ही नेत्यांना परवडणारं नाहीये. या पृष्ठभूमीवर अजित पवारांनी आपल्यासोबत निष्ठावान असलेल्या मात्र मागच्या तसेच आत्ताच्याही मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांची समजूत काढण्यासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला राबवणार असल्याचं म्हटलं आहे. 2.5 वर्षानंतर सध्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या काही लोकांना वगळून त्यांच्याऐवजी आतापर्यंत मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्यांना सामावून घेतलं जाणार आहे असं त्यांनी सांगितले. महायुतीच्या 3ही नेत्यांचे यावर एकमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याचा अर्थ एकनाथ शिंदेंना देखील आपल्या काही नाराज सहकाऱ्यांना 2.5 वर्षानंतर संधी मिळेल असं आश्वासन देण्याची शक्यता आहे. फडणवीसांना मात्र असा शब्द कुणाला देण्याची आवश्यकता असेल असं वाटत नाही. मात्र एखाद्या किंवा काही मंत्र्यांची कामगिरी चांगली राहिली नाही तर त्यांना 2.5 वर्षानंतर किंवा त्याही आधी मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. हे 2.5 वर्षाचं गाजर कितपत प्रभावी ठरतंय हे येणारा काळच सांगेल. मात्र सध्या तरी या आशेवर शांत बसून प्रतीक्षा करणं या पलीकडे संधी हुकलेल्या इच्छुकांच्या हाती फारसं काही नाहीये. काही नाराजांची मंत्रिपदाच्या समकक्ष असलेल्या महामंडळांच्या अध्यक्षपदावर वर्णी लागू शकते. अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.